संजय राऊतांचे नेते राज्यात आहेत, ते राज्यात असतील म्हणून कदाचित संजय राऊत उद्धवजींना ओव्हरटेक करत असतील, त्यांचे ऐकत नसतील. हा त्यांचा आणि उद्धवजींचा प्रश्न आहे. तर आमचे नेते दिल्ली लेवलचे आहेत. आम्ही आमच्या नेत्यांचा ऐकतो, त्यांना सांगून निर्णय घेतो, त्यांनी घेतलेले निर्णय मान्य करतो, त्यांना राज्यात घडलेल्या सर्व गोष्टी कळवतो. विदर्भ हे महाराष्ट्र राज्यात येतं, ते कोणाच्याही मालकीचे संस्थान नाही. काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते निर्णय घ्यायला सक्षम नसतील म्हणून त्यांना दिल्लीत जावं लागतं. अशी अनेक मुक्ताफळं दोन्ही बाजूनी गेल्या 2 दिवसात उधळली गेली आहेत. निमित्त आहे महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचं. आणि ही 2 दणदणीत खणखणीत रोखठोक उद्गार आहेत महाविकास आघाडीतल्या मुख्य पक्ष काँग्रेस आणि उभाठा गटाचे दोन्ही नेत्यांचे. काय आहे हे नक्की, हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही जाऊ नका. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागली, जागा वाटपाचं घोडं जे उधळलं होतं गेले 15-20 दिवस, महिनाभर, ते आता हळूहळू शांत होत चाललेलं आहे. पण काही ठिकाणी मात्र ते तलावापर्यंत आलंय पण पाणी प्यायला तयार नाहीये, अशी अवस्था दोन्ही ठिकाणी झालेली आहे. महाविकास आघाडीत पण आणि महायुतीमध्ये पण काही काही जागांवरनं झालेली आहे. असं म्हणतात की महाविकास आघाडीच्या 260 जागा या जवळपास निश्चित झालेल्या आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी, म्हणजे पक्ष 3 आहेत पण त्यातले 2 महत्वाचे नेते ज्यांची वादावादी चालू आहे, काँग्रेस आणि उभाठा आणि शरद पवार गटाचे जयंतराव पाटील यांनी सगळ्यांनी, यांच्या महत्वाच्या नेत्यांनी ते मान्य केलेलं आहे. आता जे घोडं आडलेलं आहे ते 28 जागांवरती आडलेलं आहे. आणि याच जागांवरनं हे जे मी मगाशी व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी जे तुम्हाला सांगितली वाक्य, ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे शरद पवारांच्या जोडीने जे शिल्पकार आहेत ते शिवसेना उभाठा गटाचे नेते संजय राऊत यांचीही या दोन्ही नेत्यांची ते मगाचे उद्गार आहेत. काय म्हणाले दोघं एकमेकांना? काल मुंबईमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती, बैठका सुरू होत्या. त्यामध्ये असं कळतंय की दोन्ही नेते एकमेकांना एवढे भिडले, एवढे नडले, एवढे आडले की नाना पटोले थेट त्या बैठकीतनं निघून गेले. आणि आज शिवसेनेच्या काही नेत्यांनी असं सांगितलंय की जागा वाटपाच्या बैठकीला जर नाना पटोले उपस्थित राहणार असतील तर उभाठाकडनं एकही नेता या बैठकीला येणार नाही. झालंय काय की मुंबईतल्या जागांवरनंच ही खरी सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये आहेत एकूण 36 जागा आणि असं कळतंय, असं जवळपास निश्चित झालेलं आहे की उभाठा त्यातल्या 20 जागा लढवतोय आणि काँग्रेसच्या पदरी फक्त 12 जागा पडलेल्या आहेत. काँग्रेसला 12 जागा देऊन त्याच्यावरच समाधान मानावं असं सांगण्यात आलेलं आहे. आणि तिथूनच खरी ही धुसफुशीला सुरुवात झालेली आहे. खरं तर विदर्भ आणि मराठवाड्यावरती पण दोघांमध्ये खेटाखेटी सुरूच होती. पण आता मुंबईतलं प्रकरण थोडं शांत झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही जागा वाटपाचं. पण विदर्भातल्या जागा ज्या आहेत 62, त्याच्यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस देखील कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीये. आणि इथे उभाठा गट देखील, त्यांचे जे नेते आहेत संजय राऊत, हे देखील मान्य करायला तयार नाहीत. आणि याच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. पटोलेंची भूमिका अत्यंत अडवणुकीची आहे असं उभाठाचे नेते म्हणतात. आणि त्याच त्यांच्या भूमिकेला उत्तर देण्यासाठी म्हणून त्यांनी ही निर्वाणीची भाषा केलेली आहे की जर पटोले उपस्थित राहणार असतील जागा वाटपाच्या चर्चेला तर उभाठा गटाचा एकही नेता तिथे जाणार नाही. काय झालंय,
विदर्भातल्या ज्या काही जागा आहेत त्या जागांवरती उबाटा गट हक्क सांगण्याचा किंवा उबाटा गटाने त्याचा आग्रह धरण्याची कारणं ही शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे आणि ते स्वाभाविक आहे, ते साहजिक आहे, त्याच्यात काही गैर देखील नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभेला आम्ही आमच्या हक्काच्या आमच्या स्वतःच्या 3 जागा महाविकास आघाडीचा विजय व्हावा, तिथे जास्त चर्चा होऊ नये, म्हणजे बैठकीमध्ये जागा वाटपाची लोकसभेला कुठले गैरसमज होऊ नयेत, कुठले वादंग होऊ नयेत, म्हणून आम्ही 3 जागा मोठं मन करून सोडल्या आणि त्या आम्ही काँग्रेसला दिल्या, शिवसेनेच्या उभाटा गटाच्या हक्काच्या जागा. मग त्या 3 लोकसभेला दिलेल्या जागांच्या बदल्यात आम्ही जर विधानसभेला आमच्यासाठी काही जागांचा आग्रह धरला तर तो गैर कसा काय, त्याच्यात काय चुकीचं आहे, असं म्हणणं संजय राऊत यांचं आहे. पण नाना पटोलेंचं म्हणणं असं आहे की विदर्भ आणि मराठवाडा, आता मराठवाड्याबाबत आपण बोलू नको कारण तिकडचं जवळपास निश्चित होत आलेलं आहे, पण विदर्भातल्या ज्या जागा आहेत आणि विदर्भ हा प्रामुख्याने परंपरागत गेले 65-70 वर्ष हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे, काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि त्यामुळे आमच्या ज्या परंपरागत जागा आहेत, आमच्या ज्या हक्काच्या जागा आहेत त्या आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही, असं निक्षून याच्या आधीही पटोलेंनी सांगितलं होतं, मीडियासमोर सांगितलं होतं, त्यांच्या बैठकीत सांगितलं होतं. आणि काल तर त्यांनी मुंबईतली जी बैठक होती जी म्हणायला हवी होती की जी अंतिम ठरेल किंवा याच्यानंतर आणखीन एक झाली असती, पण कालच्या बैठकीत देखील त्यांनी हा त्यांचा आग्रह कायम ठेवला आणि ते त्यांचा जागेवरचा त्या विदर्भातल्या त्या जागांवरचा हक्क सोडायला अजिबात तयार नाही. आणि त्यामुळे मग आज सकाळी संजय राऊत यांनी त्यांना त्यांच्या पद्धतीने रोखठोक शैलीत सुनावून टाकलं की विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे, कोणाच्या मालकीचे संस्थान नाही. त्यामुळे आज त्यांनी असं देखील सांगितलं की माझी आज काँग्रेसचे जे पक्षश्रेष्ठी आहेत दिल्लीमधले त्या के.सी. वेणुगोपाल यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे. आज दिवसभरात किंवा उद्या ते राहुलजी गांधी यांच्याशी देखील बोलणार आहेत. आणि असं आता कळतंय की महाविकास आघाडीचे जे शिल्पकार आहेत शरद पवार, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील म्हटलं होतं की शरद पवारांनी याच्यामध्ये मध्यस्थी करावी मुंबईतल्या जागांमध्ये, यासाठी आदित्य ठाकरे हे शरद पवारांना जाऊन भेटले होते. असं मला माझे जी काही महत्वाची जी लोक आहेत जे आपल्याला मुंबईतल्या मंत्रालयातल्या आणखीन राज्यभरातल्या घटनांबद्दल आपल्याला काही माहिती देत असतात, काही आपल्याला कळवत असतात, त्यांनी देखील मला हे सांगितलं होतं. ते मी मागच्या व्हिडिओत म्हटलं देखील होतं की आदित्य ठाकरे हे खास त्याच कारणासाठी गेले होते की शरद पवारांनी याच्यामध्ये मध्यस्थी करावी, ते मुंबईच्या जागेबद्दल होतं. आता अर्थात तेव्हा मराठवाड्यांनी विदर्भातल्या जागाही झाल्या असतील, तर आज देखील अशीच पुन्हा चर्चा जोर धरू लागलेली आहे की शरद पवारांनी आज काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी दिल्लीमध्ये चर्चा केलेली आहे आणि त्यासाठी उद्या काँग्रेसचे महत्वाचे नेते रमेश चेन्नीथला हे उद्या मुंबईमध्ये येणार आहेत आणि उद्या ते इथे आल्यानंतर याच्यावरती अंतिम निर्णय घेतला जाईल आणि हा जो तिढा विदर्भातल्या जागेमुळे महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालाय तो सुटेल. दोन्ही बाजूनी रबर हे अतिशय ताणलं गेलेलं आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जी महाविकास आघाडीची होती त्यामध्ये नाना पटोलेंची बॉडी लँग्वेज काय आहे ते राजकारणातले जे ज्यांना म्हणतात जातं की ज्यांना राजकारण समजतं त्यांना ती नीट कळली असेल त्यांची बॉडी लँग्वेज काय ती, त्यांना समजवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना उभाठा गटाचे अनिल देसाई करत होते. हे आपल्याला तिथे पत्रकार परिषद नीट बघितली तर आपल्याला कळून येईल. या संदर्भात मी आज उभाटाच्या एका नेत्याशी बोललो आणि काँग्रेसच्या एका नेत्याशी बोललो. त्यांनी काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. शिवसेना उभाटा गटाचा जो नेता आहे, जो अत्यंत महत्वाचा आहे, जो अत्यंत ठाकरे कुटुंबियांशी निष्ठावान समजला जातो, ते मला बोलताना असं म्हणाले की पटोलेंची भूमिका ही कायमच अडवणुकीची असते. त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही त्यांच्यासाठी 3 जागा लोकसभेला सोडल्या होत्या आणि त्याच्या बदल्यामध्ये आमचे नेते जर का विधानसभेच्या जागांची मागणी करत असतील तर ती गैर नाहीये.
आणि यासाठीच आम्ही आज हा असा निरोप पाठवलेला आहे, जो अधिकृत नसला तरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना कळेल याची व्यवस्था आम्ही नीट केलेली आहे, असं त्यांनी मला सांगितलं. की जर पटोले बैठकीला उपस्थित राहणार असतील तर आमच्याकडनं कोणीही त्या बैठकीला जाणार नाही, जागा वाटपाची चर्चा करणार नाही. अर्थात याच्यावरती ते किती ठाम राहत आहेत हे बघणं खरं तर ज्याला म्हणतो ना आपण की इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, हे लक्षात घ्या. आणि याच संदर्भात मी काँग्रेसच्याही एका महत्वाच्या नेत्याशी बोललो, महाराष्ट्रातल्या नेत्याशी बोललो. त्यांनी मला हेच सांगितलं, हेच म्हणजे याच्यावरती जोर देऊन सांगितलं की उभाठा गटाची ही मागणीच हास्यास्पद आहे. त्यांना राजकारण कळतं की नाही. नाना पटोले हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तेच बैठकीला नसतील तर जागा वाटपाची चर्चा करणार कोण काँग्रेसच्या बाजूनी? प्रदेशाध्यक्ष हा महत्वाचा आहे, याबद्दल वाद नाही. की पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, विजय वडेट्टीवार देखील असतील, पण नाना पटोले हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते असणारच बैठकीला. ते बैठकीला नसून कसं काय चालेल म्हणे, असं तो माझ्याशी बोलत होता. त्यामुळे नाना पटोले असतील तर बैठकीला जाणार नाही, याच्यावरती उभाटा गटाचे हे नेते आता कितपत अडून राहतात ते उद्या परवा आपल्याला कळणारच आहे. आणि त्यांनी मला हे देखील सांगितलं की उभाटा गटाच्या नेत्यांना हे समजत नाहीये की मुंबईतल्या ज्या त्यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या आमच्या काँग्रेसची जी दलित आणि मुस्लिमांची जी एकगठ्ठा मतं, परंपरागत आमची मतं आहेत, ती त्यांना मिळाल्यामुळे शिवसेनेच्या जागा या लोकसभेला मुंबईमध्ये निवडून आल्या आहेत. याची जाणीव त्यांनी नीट ठेवावी, ही जाण त्यांनी कायम बाळगावी आणि हे कधीही विसरू नये, असं थेट आज तो माझ्याशी बोलताना मला ते सांगत होते असं. आणि ते म्हणाले की उभाटाचे काही नेते आहेत जे समंजस आहेत आणि जे निवडून आलेले आहेत, त्यांनी हे सांगितलं, हे महत्वाचं आहे, जे निवडून आलेले आहेत मुंबईमधनं त्यांना ही जाणीव आहे की दलित आणि मुस्लिम मतदारांमुळे आपण इथे निवडून आलेलो आहोत, तर त्यामुळे 2-4 जागांसाठी जास्त घासाघीस न करता वेळ कमी उरला असल्यामुळे हा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर मिटावा. ते मला हे पण म्हणत होते की त्यातला एक खासदार मुंबईतला शिवसेनेचा जो निवडून आलाय ते इतके समंजस आहेत की आम्हाला नेहमी वाटतं की ते जर उद्या परवा बैठकीला असतील तर त्यांच्याबरोबर बोलायला आम्हाला काही वाटणार नाही. पण ही केवळ अडवणुकीचं धोरण जे आता उभाटा गटाच्या निमित्ताने किंवा उभाटा गटाच्या रूपाने एक जण करतोय, एक जो नेता करतोय, त्यांनी तो करू नये असं त्यांनी मला आज बोलताना मुद्दामून सांगितलं. हे दोन्ही नेत्यांचं म्हणणं काय होतं, शिवसेना उभाटा गटाच्या आणखीन काँग्रेसच्या, ते मी तुम्हाला मुद्दामून सांगितलेलं आहे इथे. आता उद्या परवा आपल्याला कळेलच की खरोखरच उभाटा गट आणि जे सांगितलंय की नाना पटोले असतील तर आम्ही जाणार नाही. उद्या अर्थात ते हे म्हणू शकतात की आम्ही काय असं अधिकृत म्हटलं नव्हतं, हे मीडियानीच चालवलेली बातमी होती, त्यामुळे असं काही म्हटलेलंच नव्हतं आम्ही. त्यामुळे आता उद्या काय होणार आहे, उद्या जागा वाटपाच्या चर्चा, अंतिम फेरीची चर्चा जी होईल ते अंतिम स्वरूप घेत आहे की नाही ते उद्या आपल्याला कळेल. पण असं म्हणतात की 260 जागांवरती त्यांची निश्चिती झालेली आहे. 28 जागा आहेत त्या उद्या परवा निश्चित होतील आणि उद्या काँग्रेसचे श्रेष्ठी दिल्लीतनं इथे येणारच आहेत, त्यामुळे उद्या हे निश्चित व्हायला काही हरकत नाही. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात होता. महायुतीमध्ये देखील काही जागांवरनं अशीच धुसफूस खेचाखेच चालू आहे. त्या संदर्भातला व्हिडिओ लवकरच मी तुमच्या समोर घेऊन येईल. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला त्या संदर्भातले कमेंट्स नक्की द्या. या व्यतिरिक्त कुठले विषय आपल्याला ऐकायला आवडतील ते मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तातडीने मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.